पिता यच्छति पुत्राय बाल्ये विद्या धनं महत् पितास्य किं तपस्तेपे इत्युक्तिस्तत्कृतज्ञताः। एक वडील आपल्या मुलाला लहानपणी सगळ्यात मोठं धन देतात, विद्येचं धन, आणि त्या बदल्यात मुलाकडून कृतज्ञता म्हणजे काय? तर लोकांनी म्हणावं, असा मुलगा मिळवण्यासाठी याच्या वडिलांनी कोणती तपश्चर्या केली असेल? हीच खरी कृतज्ञता आहे. वारसा म्हणून मिळालेली संपत्ती नाही, तर संस्कार आणि ज्ञान हीच खरी कमाई आहे. एखाद्याचं व्यक्तिमत्व कशात दिसतं? ते दिसतं त्याच्या साधेपणात. जसं आत तसंच बाहेर. अव्रक्तता यथा चित्ते तथा वाची भवेय्यदी तदेवाहु महात्मानः समत्वमिति तथ्यतः. म्हणजे जशी सरळता, जसा प्रामाणिकपणा आपल्या मनात आहे, तोच जर आपल्या बोलण्यातही उतरला तर महात्मा लोक त्यालाच खरं समत्व म्हणतात. मनात एक आणि ओठांवर दुसरं असं नाही. विचारात आणि वाणीत जेव्हा अंतर राहत नाही, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने स्थिर आणि संतुलित होतो. पण अनेकदा असं होत नाही. आपल्या जिभेवर आपलं नियंत्रण राहत नाही, आणि मग आपण काय गमावतो? त्यक्त्वा धर्म प्रदाम वाचम परुषाम यो अभ्युदीरयेत परित्यज्य फलं पक्वम भुंक्ते अपक्वम विमूढधीही. एखादा माणूस जो धर्माचं, नीतीचं पालन करणारी गोड वाणी सोडून कठोर, दुसऱ्याला टोचणारे शब्द बोलतो, तो त्या मूर्ख माणसासारखा आहे जो पिकलेलं गोड फळ सोडून कच्चं तुरट फळ खातो. परिणाम काय? तोंडची चव तर जाते आणि मनही कडू होतं. शब्द हे फळांसारखेच आहेत. निवड तुमची आहे, गोडवा चाखायचा की कडवटपणा. आणि ही निवड कोण करू शकतं? ज्याला खरं दिसतं. पण खरं दिसणं म्हणजे काय? विद्वांस एव लोकेस्मिन् चक्षुष्मन्तः प्रकीर्तिताः अन्येषां वदने ये तु ते चक्षुर्नामनी मते. या जगात फक्त विद्वानांनाच डोळस म्हटलं आहे. इतरांच्या चेहऱ्यावर जे आहेत ते तर केवळ नावापुरते डोळे आहेत. कारण खरी दृष्टी ज्ञानाची असते, विचारांची असते. बाकीचे डोळे तर फक्त बघतात, पण ज्ञानाचे डोळे पाहतात. ते सत्याच्या आरपार पाहू शकतात. आणि ह्याच दृष्टीला विवेक असंही म्हणतात. विवेक म्हणजे काय? यत्प्रोक्तम येन केनापि तस्य तत्वार्थ निर्णयः कर्तुम शक्यो भवे येन स विवेकैति ईरितः. म्हणजे कुणीही काहीही म्हटलेलं असो, त्या बोलण्यामागचा खरा अर्थ, त्याचं तत्त्व ओळखण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याला विवेक असं म्हटलं जातं. म्हणजे ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता तिची पारख करण्याची शक्ती, सत्य आणि असत्य यातला फरक ओळखण्याची बुद्धी. हीच बुद्धी आणि वाणीवरचं प्रभुत्व माणसाला कुठे घेऊन जातं? वाक्पटुर धैर्यवान मंत्री सभायामपि अकातरः स केनापि प्रकारेण परैहि न परिभूयते. जो मंत्री किंवा कोणताही प्रतिनिधी बोलण्यात चतुर आहे, धैर्यवान आहे आणि सभेत न घाबरणारा निर्भय आहे, त्याला कोणीही कोणत्याही प्रकारे हरवू शकत नाही. त्याचा पराभव करणं शत्रूंना शक्य होत नाही. वाणी, धैर्य आणि निर्भयता हे यशाचे 3 स्तंभ आहेत. पण यशासोबतच आयुष्यात सुख आणि समाधानही हवं असतं. ते कसं मिळवायचं? त्याचा मार्ग अगदी सोपा आहे. यबिच्छति आत्मनः श्रेयः प्रभूतानि सुखानि च न कुर्यादहितं कर्म सपरेभ्यः कदापिच. ज्या माणसाला स्वतःचं कल्याण आणि भरपूर सुख हवं आहे, त्याने दुसऱ्यांसाठी कधीही वाईट किंवा अहितकारक कर्म करू नये. तुम्हाला जे स्वतःसाठी नको आहे ते दुसऱ्यासोबत करू नका. सुखाचा झरा आपल्या आतूनच वाहतो, पण त्याची सुरुवात दुसऱ्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या समाधानातून होते. आणि हे सगळं ज्ञान, हे सगळे विचार, ह्या सगळ्या सुक्ती एका अंतिम सत्यापाशी येऊन थांबतात. जीवनाचा सर्वात मोठा नियम कोणता? आचारः प्रथमो धर्मः इत्येतद् विदुषां वचः तस्माद् रक्षेत सदाचारम प्राणेभ्यो अपि विशेषतः. सदाचार हाच पहिला धर्म आहे, हे विद्वानांचं वचन आहे. म्हणूनच माणसाने आपल्या प्राणांपेक्षाही जास्त जपला पाहिजे तो आपला सदाचार, आपलं उत्तम चारित्र्य. कारण बाकी सर्व काही गेलं तरी परत मिळवता येतं, पण एकदा चारित्र्य गेलं की सर्व काही संपतं. तेच आपलं खरं धन आहे, तीच आपली खरी ओळख आहे.